गुरुचरित्राचं पारायण स्त्रिया करू शकतात का? एकदा गुरुचरित्राचं पारायण केलं तर सलग 3 वर्ष करावंच लागतं का? याचे नियम काय? तर आज आपण या व्हिडिओमध्ये गुरुचरित्राचं पारायणाची मांडणी कशी असावी, गुरुचरित्राचं पारायणाचे नियम काय असतात, ते नियम कशासाठी बनवले गेले, त्याचा आपल्यासाठी फायदा काय, याची संपूर्ण डिटेलमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत. गुरुचरित्राचं पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतं. याचे नेमके नियम काय? सगळ्यात महत्त्वाचे नियम जे मी पाळतो. पहिला नियम म्हणजे तुम्हाला ते 7 दिवस मांसाहार करायचं नाही. आता याचं कारण तर तुम्हाला माहितीच असेल. दुसरा नियम, पारायणाचे 7 दिवस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आता अनेक व्यक्ती म्हणतील की बाबा आमचं तर लग्न झालेलं आहे, मग आम्ही ब्रह्मचर्याचं पालन कसं करायचं? हो, लग्न झालं असलं तरी ब्रह्मचर्याचं पालन करता येतं. तुम्हाला पारायणाचे 7 दिवस कोणत्याही व्यक्तीशी म्हणजे पतीशी किंवा तुमच्या पत्नीशी तुम्हाला शारीरिक संबंध ठेवायचे नाही. जसं एखादा वैरागी आपलं जीवन जगतो तसंच तुम्हाला हे 7 दिवस जीवन जगायचं आहे. तिसरा नियम, तुम्हाला कोणत्याही बेडवरती किंवा गादीवरती न झोपताना तुम्हाला खाली जमिनीवरती चटई टाकून झोपायचं आहे. आता जमिनीवरती चटई टाकून का झोपायचं असेल तर याच्या मागे देखील असं कारण आहे की तुम्हाला जे काही सुख सुविधा मिळतात बेड, गादी, याची किंमत तुम्हाला कळावी. तसेच एखादा संन्यासी त्याचं आयुष्य कसं जगतो याची जाणीव देखील तुम्हाला होण्यासाठी तुम्हाला जमिनीवरती झोपायचं आहे. चौथा नियम, आपल्याला सात्विक अन्नच खायचं आहे, त्यामध्ये कांदा लसूण नसावा. आता कांदा लसूणच का नसावा? कारण कांदा आणि लसूण आपल्यामधील कामभावना वाढवतो. एकतर आधीच आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि तुम्ही जर या काळात कांदा लसणाचं जास्त प्रमाणात सेवन केला तर ते तुमच्यामधील कामभावना वाढवून आपलं ब्रह्मचर्य तुटण्याची चान्सेस जास्त असतात. त्यामुळेच कांदा लसूण जेवणामध्ये नसावा. हे पारायणाचे 7 दिवस तुम्हाला बाहेरचं अन्न किंवा बाहेरचं पाणी तुम्ही पिऊ नये. आता याच्या मागे कारण का? आता ही गोष्ट सायंटिफिकली देखील प्रूव्ह आहे की एखादं अन्न असू दे किंवा पाणी असू दे, यामध्ये एनर्जी ट्रान्सफर होते. समजा बाहेरचा व्यक्ती कोणत्या इंटेन्शन ते अन्न बनवत आहे हे आपल्याला माहित नसतं. त्याची जर निगेटिव्ह एनर्जी त्यामध्ये उतरली तर याचा परिणाम तुमच्यावरतीच होऊ शकतो. कारण तुम्ही पारायण करत असताना तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी येत असते आणि जर तुम्ही बाहेरची निगेटिव्ह एनर्जी पुन्हा त्यामध्ये टाकलात तर याचा परिणाम तुमच्यावरतीच होऊ शकतो. बरं, बाहेरचं अन्न खायचं नाही हे तर कळलं, पण दररोज अन्न काय घ्यायचं? समजा पहिल्या दिवशी तुम्ही चपाती आणि कडधान्य खाल्लात तर पुढचे 7 दिवस तुम्हाला चपाती आणि कडधान्यच खावे लागतील. मग कडधान्य तुम्ही बदलू शकता. म्हणजे काय? समजा पहिल्या दिवशी तुम्ही मटकी खाल्लात, दुसऱ्या दिवशी तुम्ही मूग खाऊ शकतात, तिसऱ्या दिवशी तुम्ही छोले खाऊ शकतात. आणि समजा पहिल्या दिवशी जर तुम्ही चपाती आणि पालेभाजी खाल्लात तर तुम्हाला पुढचे 7 दिवस चपाती आणि पालेभाजीच खावी लागेल. पालेभाजीमध्ये देखील तुम्ही चेंज करू शकता, मेथी, पोकळा, पालक, अशा पद्धतीनं. बरं, दररोज एकच अन्न खाण्यामागचं कारण काय? दररोज एकच अन्न खाल्ल्यामुळं एकतर तुम्ही मनावरती कंट्रोल करायला शिका. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही त्याग करायला शिका. तर तुमच्या समोर तुम्हाला पंचपक्वान्न खाताना वेगवेगळी लोक दिसतात, अनेक गोष्टी तुमच्या पुढे तुम्हाला दिसतात, पण तुम्हाला तेच दररोज खायचं आहे. यामुळे मनावरती एकतर कंट्रोल पण येतो आणि प्लस दररोज तुम्हाला वेगवेगळं अन्न जे खायला मिळतं याची किंमत देखील तुमच्या लक्षात येते. तर अनेक लोक म्हणतात की भात देखील या टाइममध्ये खायचा नसतो, पण मला असं नाही वाटत की भात खाण्यामुळे काही वाईट होऊ शकेल. त्या भात न खाण्यामागचं असं कारण असू शकतं की ह्याच्या अगोदर जी लोक गुरुचरित्राचं पारायण करायची ही 90% संन्यासी लोक असायची. आणि संन्यासी लोकांना त्यांचं दिवसभरातलं ग्रंथ वाचन झाल्यानंतर ते दिवसभर नामस्मरण करणे, योग साधना करत बसणे, अशा गोष्टी करत असायचे. आणि भात हे जड अन्न आहे. भात खाल्ल्यामुळे आपल्याला सुस्ती येते, झोप यायला सुरुवात होते, म्हणून भात वर्ज्य करावा हे त्यामागचं कारण असू शकतं. पण तुम्ही भात जरी खाल्लात तरी चालतं, कारण मी दररोज भात खातो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रंथाचं वाचन कधी करायचं. अनेक लोक ह्यामुळं वाचन करत नाहीत कारण त्यांना असं सांगितलं गेले की ग्रंथाचं वाचन हे फक्त ब्रह्ममुहूर्ताच्या टाइमलाच करायचं असतं. असं काय नसतं. ब्रह्ममुहूर्ताच्या टाइमला फक्त एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, तो देवाचा काळ मानला जातो, म्हणून त्यावेळी करणं चांगलं मानलं जातं. पण गुरुचरित्राचं पारायण जितकं होईल तेवढं सकाळच्या टाइमला तुम्ही केलात तरी चालतं. आणि जर तुम्हाला जमतच नसेल सकाळच्या टाइमला तर संध्याकाळी देखील तुम्ही गुरुचरित्राचं पारायण, ग्रंथाचं वाचन केलात तरी देखील चालतं. असं नाही की तुम्ही संध्याकाळी गुरुचरित्राचं पारायण केलात म्हणून देव तुम्हाला काही शिक्षा करणार आहे. फक्त एक तुम्हाला गोष्ट पाळावी लागेल, ते म्हणजे ग्रंथाचं वाचन तुम्हाला दुपारी 12 ते 1च्या टायमिंगला करायचं नसतं. कारण त्यावेळी असं म्हटलं जातं की दत्तात्रय भगवानांचा तो भोजनाचा वेळ. सो फक्त 12 ते 1च्या दरम्यान दुपारी तुम्ही ग्रंथाचं वाचन करून इतर वेळी तुम्ही कधीही ग्रंथाचं वाचन केलात तरी देखील चालेल. तर आतापर्यंत आपण पाहिले की गुरुचरित्राचे सगळ्यात महत्त्वाचे नियम कोणते होते. आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे गुरुचरित्राचं आपण पारायण करतो त्याच्या पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करावा लागतो. आता संकल्प करणे म्हणजे काय? एखादी गोष्टीचा जर तुम्ही संकल्प केलात तर ती गोष्ट तुम्हाला पार पाडावीच लागते, म्हणून संकल्प करायचा असतो. तर हा संकल्प कसा करायचा? तर हा संकल्प तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाच्या पहिल्याच दिवशी फक्त करायचा आहे. हे करताना तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला एका हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत. ते तांदूळ तुम्ही हातात घेतल्यानंतर तुम्ही हे पारायण कशासाठी करता आहात ते तुम्हाला देवाला बोलून दाखवायचं आहे.
ते पारायण केल्यानंतर नक्की तुम्हाला काय फळ हवं आहे ना हे तुम्हाला त्यामध्ये सांगायचं आहे। त्यानंतर तुम्ही असं म्हणायचं आहे की देवा मी हे पारायण करते, माझ्याकडून हे पारायण तुम्ही करून घ्या, तुम्हीच मला ही शक्ती देणार आहात आणि मी जे काय पारायण करते ना हे निर्विघ्नपणे हे पार पडू दे। आता हे म्हणून झाल्यानंतर ना आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे, ती प्लेट खाली जमिनीवरती ठेवणं, जे तुमच्या हातामध्ये तांदूळ आहेत ना ते तुम्हाला पाण्याने त्या प्लेटमध्ये सोडायचे आहे। आता हे प्लेटमधील तांदूळ काय करायचे तर त्या पहिल्या दिवसाचे जे काय अध्याय आहेत हे वाचून झाल्यानंतर ना त्या प्लेटीमधील जे काही पाणी आहे, तांदूळ आहे, ते अशा ठिकाणी तुम्हाला नेऊन ओतायचं आहे जिथं तुमचा पाय कधी लागणार नाही। म्हणजेच काय की तुळशीमध्ये म्हणा किंवा एखाद्या झाडाच्या बुंध्याखाली तुम्हाला ते पाणी नेऊन ओतायचं आहे। बस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे तुम्हाला फक्त पहिल्या दिवशीच करायचं आहे। दुसऱ्या दिवशीपासून तुम्ही डायरेक्ट पारायणाचे जे काही ग्रंथाचे जे काही अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत ना ते तुम्ही डायरेक्ट वाचायला घ्यायचे। तर आता अजून एक महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे गुरुचरित्राच्या हा ग्रंथाची मांडणी कशी करावी। तर तुम्हाला पहिले म्हणजे 2 पाठ घ्यायचे, एक पाठ तुम्हाला ग्रंथासाठी घ्यायचा आणि दुसरा पाठ तुमच्या गुरूंसाठी म्हणजे तर असं मानलं जातं की ज्यावेळी तुम्ही हे गुरुचरित्राचं पठण करत असताना त्यावेळी तुमचे गुरु तिथे साक्षात एकदा तरी येऊन जातात। हा येऊन जात देखील असतील किंवा नसतील देखील, कारण शेवटी एक एनर्जी आपल्या आसपास फिरतच असते त्यावेळी। आणि एका गोष्टीचा विचार करा, जेव्हा एखादं लहान मूल अभ्यासाला बसलेलं असतं त्यावेळी त्याची आई जर त्याच रूममध्ये हजर असेल ना तर ते एकदम लक्षपूर्वक अजिबात टंगळामंगळ न करताना अभ्यास करतात आईच्या भीतीने। आणि असंच जर आपण देखील असं मानून जर गुरुचरित्राचं पठण करायला बसलोत ना की साक्षात आपले गुरु आपल्या जवळ बसले आहेत तर आपण अत्यंत चांगल्या पद्धतीने ना गुरुचरित्राचं पठण करू शकतो। त्यामुळे एक पाठ गुरूंसाठी ठेवावा। आता आपण पाहूयात की ते 7 ही दिवस दररोज करणारे हे सगळ्यात महत्त्वाचे विधी कोणते। तर सगळ्यात पहिला म्हणजे तुम्हाला गुरुचरित्राचं पठण सुरुवात करायच्या अगोदर दररोज कमीत कमी 21 वेळा तरी गायत्री मंत्राचा जप करायचा आहे। दुसऱ्यांदा तुम्ही ज्या गुरूंना मानता, समजा म्हणजे मी स्वामी समर्थांना मानतोय तर त्यांच्या नामस्मरणाची किंवा त्यांच्या मंत्राची ना मी 1 माळ नक्कीच जपेन। तर तुम्हाला 1 माळ दररोज तुम्ही ज्या गुरूंना मानता ना त्यांची जपायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला दररोज गुरुचरित्राच्या अध्यायांना वाचायला सुरुवात करायची आहे। तर सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे हे सगळे नियम का बनवले गेले। मी अनिकेत गाडगे आहे। समजा मी हे सगळे नियम वाचून गुरुचरित्राचं पारायण केलं तर यामुळे काय स्वामींना किंवा गुरुदेव दत्तांना काय फायदा होणार आहे काय? असं आहे का की त्यांना एक 10 कोटी 20 कोटी रुपये मिळणार की बाबा हा अनिकेत गाडगे सगळे नियम पाळून गुरुचरित्राचं पारायण केलं म्हणजे आपण लखपती झालो असं काय होणार आहे का देवाकडे? नाही ना। हे सगळे नियम बनवले गेलेत ना आपल्या फायद्यासाठी। हे नियम पाळून जर तुम्ही 7 दिवस गुरुचरित्राचं पारायण केला तर तुम्ही एकतर डिसिप्लिन शिकता, तुम्ही त्याग करायला शिकता, तुमच्या आसपास ज्या काही गोष्टी आहेत ना सुखसुविधा यांची किंमत तुम्हाला कळते, अन्नाची किंमत कळते। यासाठी हे सगळे नियम बनवले गेले ना की देवाच्या फायद्यासाठी। मला अनेक लोकांचे असे मेसेज येतात की गुरुचरित्राच्या पारायणाचे ना खूप अवघड नियम आहेत म्हणून आम्ही गुरुचरित्राचं पारायण करत नाही। अनेक लोकांचा तर असा भ्रम आहे किंवा त्यांच्या डोक्यामध्ये असं बसवलं गेले की जर हे नियम तुम्ही न पाळून गुरुचरित्राचं पारायण केलात ना, एखादा नियम जरी तुमच्याकडून चुकला ना तर देव तुम्हाला शिक्षा देतो। अरे का शिक्षा देईल देव? त्याने हे जे काही सगळे ग्रंथ बनवलेत ना हे आपल्याला शिकण्यासाठी बनवले। त्या ग्रंथांमधील माहिती आपण आत्मसात करून ती आपण डेली लाईफमध्ये यूज करण्यासाठी त्यांनी हे ग्रंथ बनवले। आणि जर हे वाचत असताना तुमच्याकडे एखाद्या नियमाचं जर उल्लंघन झालं तर थोडीच देव येऊन तुम्हाला शिक्षा देणार आहे। तुम्ही शिकत आहात, हा बाबा तुम्ही 3 पारायण 4 पारायण केलात आणि तरी देखील तुम्ही जाणून बसून ती चूक करत आहात तर देव तुम्हाला शिक्षा देईल ना। अजाणतेपणे घडलेल्या चुकीमध्ये देव तुम्हाला का शिक्षा देईल? मग गुरुचरित्राचं पारायण ना नक्की करा। बरं पारायण ही गोष्ट का बनवली गेली? का आपण रोज एक अध्याय वाचू शकत नाही? पारायण ही गोष्ट ह्यासाठी बनवली गेली कारण आपण मनुष्य जात आहे, आपण लय आळशी जात आहे। जर तुम्हाला असंच सांगितलं ना की बाबा हा तुला गुरुचरित्राचं वाचन करायचं आणि तू कर, तर तुम्ही आज एक अध्याय वाचाल, 4 दिवसांनी एक अध्याय वाचाल, उद्या अचानकच 2 अध्याय वाचाल। हे न करता तुम्ही एकदा हातात घेतलेला ग्रंथ संपवावा यासाठी पारायण पद्धती काढली गेली। मग आता पारायण न करता तुम्ही रोज एक अध्याय वाचू शकता का? हा वाचू शकता। तुम्ही रोज एक अध्याय वाचून त्याच्यावरती अभ्यास करू शकता। तो अध्याय वाचून त्यामध्ये काय सांगितले गेले हे समजून घेऊन तुम्ही डेली लाईफमध्ये ते यूज करू शकता। असं नाही की तुम्हाला पारायणच करायला हवं, पण आयुष्यात एकदा तरी पारायण यासाठी करावं कारण तुम्हाला डिसिप्लिन, ज्या काय मगाशी मी गोष्टी सांगितल्यात ना याची जाणीव तुम्हाला व्हावी, यासाठी पारायण पद्धत करावी। अनेक लोक तर ह्यासाठी पारायण करत नाहीत कारण त्यांच्या डोक्यामध्ये अनेक लोकांनी हे भरवलं गेले की एकदा पारायण केलं ना की सलग 3 वर्ष तुम्हाला पारायण करावंच लागतं। असं काही नसतं। 3 वर्ष पारायणाची पद्धत का ठेवली असेल? कारण एकदा आपण एखादं पुस्तक वाचल्यानंतर ना सगळंच आपल्या डोक्यामध्ये नाही ना जात। आपण जे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा वाचल्यानंतर ना आपल्याला ते पुस्तक समजायला चालू होतं। म्हणून हा नियम काढला असेल की बाबा एकदा पारायणात केलं की सलग 3 वर्ष करावं। तुम्हाला नसेल करायचं तुम्ही करू नका। तुम्हाला जर दररोज एक अध्याय वाचून समजून घ्यायचं तर तुम्ही समजून घ्या। थोडंसं ना प्रॅक्टिकली देखील विचार करायला शिका। खरी अंधश्रद्धा ही म्हणावी की बाबा एकदा वाचले की 3 वेळा वाचावंच लागतं म्हणून आम्ही पारायण करत नाही, ही खरी अंधश्रद्धा आहे।
अनेक स्त्रियांना सांगितलं की गुरुचरित्राचं तुम्ही पारायण करू नका, लगेच त्यांनी मान्य केलं. पण तेच गुरु तुम्हाला येऊन सांगतात ना की देवळात जाताना तुम्ही जीन्स घालू नका, देवळात जाताना तुम्ही फुल ड्रेस घाला, साडी नेसा, त्यावेळी बरं तुम्ही ऐकत नाही. खरा तर आवाज तुम्ही ह्यावेळी उठवला पाहिजे की का आम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही, का आम्ही शिवलीलामृताचं पारायण करू शकत नाही, का आम्ही गायत्री मंत्राचा जप करू शकत नाही. ह्यावेळी तुम्ही खरी आवाज उठवा. सो गुरुचरित्राचं पारायण सगळे लोक करू शकतात. तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करा. एकदा तरी आयुष्यात गुरुचरित्राचं पारायण करावं. त्यानंतर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही निवांतपणे गुरुचरित्राचं रोज एक अध्याय वाचून त्यामधील गोष्टी जाणून घेऊन डेली लाईफमध्ये यूज करू शकता. काहीही एक तुम्हाला शिक्षा दिली जाणार नाही. तर नक्कीच गुरुचरित्राचं पारायण करा. तसेच आपण आपल्या या चॅनलवरती ना गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय समजून सांगून आपण त्यातून काय शिकू शकतो ना याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.